काही समोरून आली तर मी एकदम तिला असं बोलूनच दिलं नाही काही. मला माहिती आहे तुला काय बोलायचंय, सध्या माझा मूड नाहीये, आपण नंतर बोलू. आणि मी तिला पळवून लावलं. नंतर तोच मित्र परत आला, बोलतो काय झालं कुठे काजल. तर मी बोललो मी पळवलं तिला. बोलतो अरे वेड्या ती हा बोलणार होती तुला. अरे देवा, या कधीच रागवत नसतील ना. ते आता तुम्हाला त्या चिठ्ठ्यांमध्ये कळेल. इब्राहिम नावाचा मित्र होता, त्याला बोलो अगर ये लड़की जिंदगी में आई तो उससे शादी कर लूंगा. असं तुम्ही बोललात. एकीकडे हे खड्डे बघताय. अरे काचेच्या बाहेर काही एकट्या नसतील, तिकडनं बऱ्याच जणी जात असतील ना. नजरेमध्ये बसली, नजरेमध्ये आवडली, मनामध्ये आलं माझ्या की तिच्याशी लग्न करायचं आहे. असं यापूर्वी कोणाच्या बाबतीत आलं होतं? आता आठवत नाही. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. आपण काय करता? मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे डान्स डिरेक्टर म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? नाही, खूप खुश आहे मी पण. म्हणजे जशी पाहिजे तशी मला बायको भेटली. आणि मेन काय, इंडस्ट्रीत माणसांना कोण समजून घेत नाही, ती खूप समजून घेते. रात्री कोणाचा जरी फोन आला, काय जरी झालं तर तिला माहिती आहे की रात्री काय येतात फोन तुम्हाला? मी पण आहे त्याच इंडस्ट्रीत, मला नाही येत रात्री कोणाचे फोन. हो, हे असे येत नाही ना फोन आमच्याकडे. हे काय रात्री फोन येतात? असं वाटलं की फ्रेंडशिप करावं असं वगैरे, तर मी असं ऍक्शन केलं ब्लूटूथ म्हणून. अच्छा, ब्लूटूथ म्हणजे काय? ब्लूटूथ ऑन करायचं फोन मध्ये ब्लूटूथचं जे नाव असतं ते नंबर आणि नाव नंबर असं ठेवलेला. टाकलेलं. काय कनेक्शन आहे. म्हणजे इतके प्रकार ऐकले, पण दोन बाकड्यावर बसून ब्लूटूथ मधून नाव येतं हे अज्ञात दोघे. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. त्यांनी मला विचारलं की कुत्रे आवडतात का मांजर आवडतात. प्रेमात पहिला दिवस, घरी हम आपके है कौन चित्रपट लागलाय टीव्हीवर, दोघे फिरताय, रोमॅन्टिक वातावरण आहे, छान गार्डन मध्ये आहे आणि तुला कुत्रे आवडतात का मांजर. हा प्रेमातला जो काय. 2 वर्ष दोघेच भेटत होता बाहेर? नाही, बाहेर नव्हतो भेटत. कॉलेजला वगैरे. कॉलेज घरात होतं? कॉलेज बाहेर. उशिरा उठते, मान्य आहे. त्यांच्याकडे काय बघताय? जेवणाचा डबा नियमित दिला जात नाही. पाणीपुरी हावरटासारखी खाते. पण हा आरोप मान्य आहे म्हणजे? अगदी मनापासून. काय हो, भरपूर खाते. तुम्हाला पाणी तरी मिळतं का? उरलेलं काय कुठल्या गोष्टीला घाबरतात? थोडीशी मला घाबरते कधी कधी, बाकी नाही. काय गैरसमज आहे आपला. हे सगळे दाटीवाटीने उभे आहेत, हा ऐकायला उभे आहेत सगळे. काय काय तुम्ही लपवून ठेवलंय ते, म्हणजे लपवलंय खरं आहे ना? हो ना. काय काय लपवलंय सांगा. लपवलं फार असं काय नाही, फक्त मनात प्रेमच दडपलंय माझं. त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी माझ्या मनात जे प्रेम आहे आज ते त्या प्रेमापोटी माझ्यासाठी ते सगळेजणी आलेले आहेत. पण बघा आता सगळे एवढी हंडी कशी बसली भरली आरोपांची. एवढे आरोप आहेत. असू शकतात म्हणून आधीच बोलून टाकलं का ह्यांच्यावरती प्रेम आहे वगैरे. खूप राग येतो तुम्हाला. अगदी खरं. दुसरा आरोप कोणी फार गोड केलाय. काय? पाणीपुरी हावरटासारखी खाते. अगदी खरं. खूप आवडते पाणीपुरी. हो, पण हा आरोप मान्य आहे म्हणजे? अगदी मनापासून. काय हो, भरपूर खाते. तुम्हाला पाणी तरी मिळतं का? उरलेलं. प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करते असा आरोप आहे. मी नाही म्हटलंय, लिहिलेलं आहे. मान्य आहे? मान्य. खूप बडबड करता. प्रचंड आवड आहे ना? बरं. काय हो, भरपूर. तुम्हालाही आवडतं? तुम्हाला बडबड आवडते? आता ऐकायला लागते. आता ऐकायला लागतं, याच्यात बरेच अर्थ दडलेले आहेत. तुमच्याकडे पेशन्स नाहीत जराही. हा, घाई असते त्यामुळे पेशन्स नाही. आरोप मान्य आहे? मान्य.
तुमच्या पोटात ना काही सिक्रेट राहत नाही. अजिबात नाही राहत, अजिबात नाही राहत. म्हणजे असं कोणी अगदी ठोसून राहिलं असेल ना, सांगू नको मी पहिलेच सांगता. आणि त्याचबरोबर ज्यांना सांगता त्यांना तुम्ही हेही सांगता की बघा दुसऱ्या कोणाला सांगू नका. असं करत करत सगळ्यांना सांगता सगळं. हो ना, अगदीच. व्हेरी गुड. आळशी आहात नाही, अजिबात नाही. हे बघा, आरोप झालेला आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीला कधी घाबरलात का तुम्ही? नाही 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 काय कुठल्या गोष्टीला घाबरतात? थोडीशी मला घाबरते कधी कधी, बाकी नाही. घाबरते. काय गैरसमज आहे आपला? नाही, ते खरं आहे. पण हो का? बरं, आता मला सांगा, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? एक बदल आज प्रॉमिस करायचा. राग हा नक्कीच कमी करेल. रागावर नियंत्रण करा. नक्की. त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो ना कधी कधी. हो, समोरच्याला वाईट वाटतं, वाटतं. काही जणांची मनं दुखावतात. होणार कमी? नक्की नक्की. पण खरंच त्याने उद्यापासून तो बदल केला तर तुम्हाला आवडेल? आवडेल ना, नक्कीच आवडणार. का नाही आवडणार? राग कमी झाल्याने तिच्या बऱ्याचशा गोष्टी नीट होतील पुढल्या पण. म्हणजे जे बाकीचे जे हे आहेत टाकलेले ते चेंजेस येतील ना तिच्यामध्ये पण. कोर्स केल्याने मी कॉलेजमध्ये फक्त एकदा डान्स केलेला. कुठला केला होता? तो मोर्याचा केलेला. मोर्या म्हणजे काय? गणपतीचा डान्स होता. मग त्यात तुम्ही गणपती नव्हते ना? फक्त विचारतो. म्हणजे गणपतीच्या डान्स मध्ये होतो पण मी गणपती होतो. म्हणजे आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला जमल का चहा द्यायला? नाही, त्याचं काय आहे, जयश्रींनी बाहेर येणं मला काय पटत नाही. मम्मी, ह्योच दिवस बघायचा होता ना तुला कधीपासून? कशी गडगड्यावाने काम करते बघ आता. झेडे, मला तर एवढा आनंद होतोय म्हणून सांगू तुला. हिला असेच कामाला लावून तिचं कसं पाय पुसणं करते का नाही बघ. पुढे काय अडचणी येणार नाहीत ना? जरा पंचांगात बघून सांगा की. अडचणी दिसत आहे, सगळीकडून विरोध होईल. पप्प्या, तुला असाच उमेदवार पाहिजे, तू जे सांगेल ते ऐकणारा. आता तुला उभा राहता येत नाही ना, मग वहिनीच नाही उभा कर. आपल्या संघर्ष पॅनेलचा उमेदवार ठरला सुरेखा परेश पाटील. साहेबांनी आपल्या पॅनल कंड अंजली वहिनीचं नाव फिक्स केलंय. फॉर्म बी भरलाय. बहुतेक गुरुनाथ इथेच आहे, नक्कीच. मला हे राधिकाताईंना कळवायलाच हवं. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, बाहेर आलात तरी चालेल, या. मी तुम्हाला फोन केलं होतं, माझ्या मुलीला यापुढे भेटायचा प्रयत्न करायचा नाही. हे बघा, मी फक्त शनायला बघायला आलो होतो. आता मला कळून चुकलंय की. काय कळून चुकलंय तुम्हाला? काय इतकं टेन्शन घेतेस? मी आहे ना, तू घरी जा, बाबांशी बोल, त्यांना विचार. मी 2 दिवसात घरी येतो, त्यांना भेटतो आणि बोलतो त्यांच्याशी. फक्त 2 दिवस. ईशा नेमकर, आता तयार राहा. शंभूराजे, सावध व्हा. उद्याच्या सूर्योदयास तुम्ही जेरबंद व्हाल. मोरोपंत हे शंभूराजांच्या हातीने. स्वराज्याचं हित दडलं यात. जा. युवराज, बघा बघा, टिटवी कशी ओरडतीये. येसू, अजून काय व्हायचं बाकी राहिले? आणि तुम्हाला तरी टिटवी दिसते, आम्हाला तर किथाड दिसतायत. किथाड लचके तोडायला उतरलेली. हिरा, बघ काय अवस्था झाली माझी.
ऐसा लग रहा है जैसे 1000 बिच्छू काट रहे हो। दादाजी, तू मला फसव